ही जी आजी आजोबा आहेत जी बेघर आहेत या रोडच्या कडेला बस स्टॉप आहे. तर या बस स्टॉप मध्ये राहतात आणि आता म्हणजे थंडीचे दिवस आहेत आणि या थंडीच्या दिवसामध्ये त्यांना मुलं नाहीत, सांभाळणारे नातेवाईक नाहीत आणि ह्या असल्या थंडीच्या भयानक परिस्थितीमध्ये जेणेकरून त्या माणसाचा बर्फ होईल अशा ठिकाणी रोडलाच हे आजी आजोबा का राहत आहेत याच्याबद्दल सविस्तर पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मधून सांगणार आहे. आम्ही आळंदीवाडीला आलतो. दिवाळीला आलो इकडे राहिलो ते असं झालं. अहो मी गावाचा भीतीच्या सकाळी खूप केला दुधाला तिचे पलीकडून चालू होती झडकच आले पिले फुल झडकच ना चाकत घातलं. तर बाबा गाव कोणतं? पंढरपूर पंढरपूर गाव आहे. बापर बरं राहायला मग पंढरपूर मध्ये कुठल्या ठिकाणी राहता? बस स्टँड आहे ना स्टँड स्टँड झालंय ना त्यांचं तिथं राहता? हो मग मंदिर आहे बघा तिथे एक. कोणतं मंदिर आहे तिथं? मारुतीच्या एक देवीचं मंदिर आहे. देवीचं मंदिर आहे. घरी बहीण बाची आहेत जे काय बस बघत सगळे नाहीत ना काय. बघत नाही आता. तुम्हाला म्हणजे आता मुलं बाळ आहेत का? नाही ना. मुलं बाळ नाहीत. नाही. नाही. तर बघा मित्रांनो, या अशी परिस्थिती पुणे सोलापूर हायवे लोणी गाव येथे. तर हे पंढरपूर इथे आजी आजोबा राहतात. जसे की आपले आई वडील आहेत तसे हे पण आपले आई वडील आहेत. ह्यांना एक आपण माणुसकीचा आधार देऊया आणि हे गरीब परिस्थितीमधून ते जात आहेत. आणि तुम्ही आता बघितलं असेल की ह्यांची जी आता परिस्थिती की ती एवढी परिस्थिती अशी नाहीये की बाबा ते काही काम धंदे करून खातील. नाही. तर पंढरपूरमध्ये तुम्ही इकडे कसं काय आला? आम्ही आळंदीवाडीला आलतो. दिवाळीला आलो इकडे राहिलो ते असं झालं. अहो मी गावाचा भीतीच्या सकाळी खूप केला दुधाला तिचे पलीकडून चालू होती झडकच आले पिले फुल झडकच ना चाकत घातलं अंगावर गाठली. अंगावर रिक्षा त्यांनी फक्त एक पट्टी केली इथे एक टाकायला आणि इथे एक. हा. आणि आणून झोपावलं इथं आणि एवढ्या पाण्याचे 2 बाटल्या आणि 2 पावले आणून गेले की काहीच नाही आणून बघायला सुद्धा नाही आणली. बरं डोकं फुटलं हे सगळं डोकं फुटलं. डोकं फुटलं पायाचं पायाला लागलं सगळं हाताला इकडं बी लागलं. तर बघू शकता मित्रांनो, या आजी आजोबाचा हाल किती. अशा सोलापूर हायवे रोड लगत राहतात, बस स्टॉप मध्ये राहतात, सांभाळायला कोण नाहीये. म्हणजे त्यांना मूलबळ नाही किंवा नातेवाईक नाही, त्यांना कोणाचा आधार नाही. या अशा परिस्थितीतून हे जात आहेत. वयाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि या वयाचं प्रमाण वाढल्यामुळे कुठले कामधंदा करता येणार नाही आणि ज्या परिस्थितीमधून ती जात आहेत ती अत्यंत परिस्थिती बिकट आहे. आपल्या आई वडील जसे आहेत तसे हे पण आपल्याला आई वडील तेवढेच मानाचे आहेत. मित्रांनो, तुम्ही पण एक अशी मदत की ह्यांना करा की ह्यांना त्या मदतीची गरज आहे आणि जेणेकरून तुम्हाला पण तुमच्याकडून जी छोटीशी मदत होईल किंवा तुम्हाला करत वाटली की या आजी आजोबासाठी आपण काहीतरी करावे, यासाठी मला तुम्ही नक्की डीएम करा आणि आपण या आजी आजोबाला काहीतरी त्यांचे खाणं तुम्ही बघू शकता की ही अशी परिस्थिती आहे. म्हणजे तुम्हाला काय कमी आहे ते सांगा, मी तुम्हाला ते आणून देतो. आम्हाला साखर आणि बुक्की जेवणाचं आणि जेवण पुजी होते चाल मी तुम्हाला आहे ना तुमचं म्हणजे जे तुम्ही करून खाताल अशा स्वरूपामध्ये मी तुम्हाला काही मदत करतो. मी पण तुम्हाला मी छोट्या प्रमाणात माझ्याकडून जमेल त्या स्वरूपामध्ये तुम्हाला मी किराणा भरून देईल आणि तुम्हाला माझ्याकडून जेवढी मदत होईल मी तुम्हाला करतो. हा, बरोबर तुम्ही जेवण केलं का आता? नाही आता नाही ते करायला लागले. तर तुम्ही आता जेवण करा, बरं. तोपर्यंत मी तुम्हाला किराणा आणून देतो. हा, बरं. जेवण सावकार त्या दिवशी दिलेलं आम्ही जेवू. मी एक धन्य समजतो मित्रांनो की मी अशा लोकांच्यासाठी उपयोगी पडतोय की माझं आयुष्य कुठंतरी कारणी लागले की ह्या आजी आजोबा अशी जी बेघर निराधार लोक आहेत की यांना कोणाचा सहारा नाही, अशा लोकांची सेवा करण्यासाठी जे मला नशीब लाभलंय, परमेश्वराने जे दिलंय, मी त्यासाठी परमेश्वराचा आभारी आहे. तर तळून वगैरे निसायला वगैरे काय जास्त वेळ लागला, त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट 8 आणले पोरामध्ये चांगल्या क्वालिटीचं आहे. हा. जेवढं म्हणजे घरामध्ये वस्तू लागतात सगळ्या आणलेल्या
मला जेवढं लागणार आहे घरामध्ये तेवढं सगळं आणलेलं आहे. मला जेवढं जमेल तेवढं शक्य आणि मी नंतर आलो का पायासाठी परत दवाखान्यात एक तुमची सेवा करायचं एक आम्हाला भाग्य लाभलं. मी त्याबद्दल मी परमेश्वराचा आभारी आहे. येऊ का आजी? तुमचा एक आशीर्वाद पाठीशी राहू द्या. मित्रांनो तुम्ही पण सपोर्ट करा आणि ही सेवा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि ही जी रोडवर राहतात यांना कोणाचा आधार नाहीये, मूलबाळ नाही किंवा सांभाळणारे लोक नाहीत किंवा नातेवाईक नाहीत, हे असं जीवन जगतात. हे आजी खूप आता ह्यांचं जे वय झालेले ते आता जास्त प्रमाणामध्ये, त्यामुळे ते आता कुठलं काम धंदा करण्याचं नाही. परमेश्वराने जे आपल्याला काय दिलेले त्यातून काय आहे त्याचा घास, आपल्या घासातील घास अशा लोकांसाठी तुम्ही काढून द्या. त्यासाठी तुम्हाला मी विनंती करतो. रामकृष्ण.